प्रश्न पहिला, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? ऑप्शन 1 1850, ऑप्शन 2 1858, ऑप्शन 3 1853, ऑप्शन 4 1860. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 1858. प्रश्न दुसरा, लोकमान्य टिळका इतकीच शिक्षा मिळण्याचा मान मिळाला हा मी माझा बहुमान समजतो हे प्रसिद्ध उद्गार कोणी काढले? ऑप्शन 1 सरदार पटेल, ऑप्शन 2 पंडित नेहरू, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 जयप्रकाश नारायण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 महात्मा गांधी. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला? ऑप्शन 1 मोतीलाल नेहरू, ऑप्शन 2 फिरोज शाह मेहता, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 दादाभाई नौरोजी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मोतीलाल नेहरू. परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 तामिळनाडू, ऑप्शन 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 महाराष्ट्र. कोणत्या राज्याने देशातील पहिले योग धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन 1 छत्तीसगड, ऑप्शन 2 दिल्ली, ऑप्शन 3 उत्तराखंड, ऑप्शन 4 गोवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 उत्तराखंड. जगातील सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स कोणत्या देशात चालविली होती? ऑप्शन 1 युरोप, ऑप्शन 2 ब्राझील, ऑप्शन 3 जॉर्डन, ऑप्शन 4 मॉरिशस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 युरोप. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात कुरकुरेवर बंदी आहे? ऑप्शन 1 तुर्की, ऑप्शन 2 कतार, ऑप्शन 3 थायलंड, ऑप्शन 4 इटली. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 इटली. बटाटा चिप्सच्या हवाबंद पॅकेटमध्ये कोणता वायू भरला जातो? ऑप्शन 1 हायड्रोजन, ऑप्शन 2 नायट्रोजन, ऑप्शन 3 ऑक्सिजन, ऑप्शन 4 कार्बन डायऑक्साइड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 नायट्रोजन. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा माउंट एल्ब्रस हा पर्वत कोणत्या देशात आहे? ऑप्शन 1 रशिया, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 फ्रान्स, ऑप्शन 4 श्रीलंका. उत्तर आहे ऑप्शन 1 रशिया. तर माउंट एल्ब्रस हे कॉकेशस पर्वताचे शिखर दक्षिण रशियामध्ये जॉर्जियन सीमेच्या अगदी उत्तरेस स्थित आहे आणि युरोपचे सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. एल्ब्रस हा देखील एक प्राचीन ज्वालामुखी आहे. महाराणी मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 2 चंदीगड, ऑप्शन 3 दिल्ली, ऑप्शन 4 जम्मू काश्मीर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जम्मू काश्मीर. तर महाराणी मंदिर हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील गुलमर्ग येथे आहे, जेथे ते एका टेकडीवर वसलेले आहे आणि भगवान शिव आणि पार्वतीला समर्पित आहे. हे मंदिर महाराजा हरिसिंह यांच्या पत्नी मोहिनीबाई सिसोदिया यांनी 1915 मध्ये बांधले होते आणि ते डोगरा राजघराण्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.